हे गाईज, तर काल मी तुम्हाला व्लॉगमध्ये बोलले मी पुण्याला शॉपिंगला गेले होते. तर बेसिकली माझं असं काही ठरलं नव्हतं की काय घालायचं आहे काय नाही. मी एक रील पाहिली होती इन्स्टाला, चिंतामणी कलेक्शन म्हणून, म्हणजे शनिवार चौकात जाताना त्या साईडला त्यांचं शॉप आहे. तर तिथे मी गेले. मला ही साडी खूप आवडली होती म्हणून मी घेतली ही साडी. आणि त्यांची ऑफर पण खूप छान छान आहेत. तुम्ही साडीची डिटेलिंग पाहू शकता, किती सुंदर आहे. मध्ये मध्ये पिंक शेड आहे या साडीला. आणि ना ब्लाऊजला पण त्यांच्या हँगिंग या खूप खूप जास्त सुंदर आहे. आणि जो पदर टाकतो ना आपण, तो थोडासा नेटिश आहे. नेटिश पदर असल्यामुळे ना लुक छान येतो या साडीला, म्हणजे रात्रीची मे बी मस्तच दिसेल. आणि याच्यावर मी काय अजून ज्वेलरी वगैरे घेतली नाही आहे, तर मला घ्यायची आहे. मी असा विचार करत होते की रोज गोल्ड ज्वेलरी वगैरे साडीवर घ्यावी. तर तुम्ही ना डिटेलमध्ये पाहू शकता किती जास्त सुंदर दिसते ही साडी. आणि गाईज, तुम्हाला जर ही साडी घ्यायची असेल ना, तर पुढे मी त्यांचा ॲड्रेस वगैरे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. डिटेलमध्ये म्हणजे त्यांची थोडक्यात पिशवी आहे माझ्याकडे. मी काय असं काही त्यांचं पब्लिसिटी नाही करत आहे. तर तुम्ही इथून बाय करू शकता. यामध्ये कलर पण खूप छान छान आहेत. आणि हा शर्ट घेतलेला आहे गाईज मी, खूप खूप जास्त छान आहे. ऑफिस वेअरसाठी घेतलेला आहे. त्याच्यावर जे फ्लॉवर्स आहेत ना, ते हँडमेड आहेत. ऑफिससाठी हा शर्ट आहे ना, खूप रिच लुक देईल तुम्हाला. तुम्ही बाय करू शकता. म्हणजे हा लोकल शॉपमधूनच घेतलेला आहे मी. आपण मी कुठून घेतला ते सांगते. तुळशीबागेतून आपण महाराष्ट्र बँकेकडे जातो ना, तर तिथे एक दादा असतात. त्यांच्याकडे या प्रकारचे शर्ट अवेलेबल आहेत. आणि तुम्ही बाकी कुठे तुळशीबागेत दुसरीकडे पाहिलं तरी भेटून जाईल. आणि हा जो टॉप आहे ना, हॉट पिंक कलर, मला खूप खूप जास्त आवडला होता. असा स्लीवलेस आहे आणि त्याचा जो नेक आहे ना, वी टाईप आहे. खूप खूप जास्त छान दिसतो घातल्यावर, कारण कलर सुंदर आहे, प्रिटी कलर आहे. त्याच्यानंतर मी ही बॅग घेतलेली. मला पाहते क्षणी ही बॅग खूप आवडली. आणि माझ्याकडे असं काही बॅग वगैरे नव्हती, तर म्हटलं ठीक आहे, घेऊन टाकावं काहीतरी. मला काही बॅगेचं म्हणजे असं काही वेळ नाही आहे जास्त, की हा बाबा एखाद्याला असतं ना हँडबॅग वगैरे. तर माझी फर्स्ट बॅग आहे गाईज ही मी बाय केलेली आहे. माझ्याकडे अशी या व्यतिरिक्त तरी कोणती बॅग नाही. आणि या बॅगेला छोटंसं पॉकेट वगैरे आहे ना, म्हणजे भरपूर कप्पे आहेत. आणि साईडला तुम्ही पाहूच शकता की ते छोटंसं वॉलेट आहे, ते जास्त आवडलेलं मला. आणि रिच लुक देईल ना, कोणत्याही याच्यावर घालू शकतो, जीन्स टॉप किंवा आपण ड्रेसेस वगैरे. तर सर्वात जास्त आवडलेलं माझ्या शॉपिंगमधलं काय असेल ना, तर हे गळ्यातलं आहे मला. तर मी माझ्या आत्याच्या मुलीच्या लग्नात आहे ना, सकाळी साऊथ लुक करणार. साऊथ लुकसाठी मी मिनिमल ज्वेलरी घेतलेली, कारण मला जास्त हेवी नव्हतंच काही घ्यायचं. आणि मला जसं स्टोनमध्ये पाहिजे होतं, सेम सेम मला ते भेटलं. म्हणजे मी मिशोला वगैरे पाहतच होते, पण मला ते डायरेक्ट असं भेटलं नजरेसमोर, की हा बाबा मी पाहिलं, मला खूप जास्त आवडलं, तर मी घेऊन टाकलं. त्याच्यानंतर मी जी साडी घेतली आहे ना, त्यावर मी ना मॅचिंग अशा हिल्स घेतलेल्या आहेत. त्या खूप जास्त सॉफ्ट आहेत, म्हणजे असं पायाला लागत वगैरे नाही. आणि खूप छान आहेत, कलर वगैरे खूप खूप जास्त सुंदर आहे. आणि घातल्यावर पण छान आहे, कम्फर्टेबल आहे. तर हे पण तुळशीबागेतूनच घेतलेलं आहे. तुळशीबागेचं शॉपचं नाव वगैरे आता मला ते सांगता नाही यायचं तुम्हाला. ठीक आहे, लोकल आहे, तुम्ही कुठेही घेऊ शकता. तर गाईज, ही जी साडी आहे ना, लोटस पॅटर्न म्हणजे लोटस पैठणी आहे. माझ्या मावशीने मला घेतलेली आहे. इतकी सुंदर साडी आहे. हिचा कलर इतका सुंदर आहे, इतका सुंदर, तुम्ही ना पाहूच शकता. त्याच्यावर छोटीशी बुट्टी आहे आणि लाल काठपदर आहे त्या साडीचा. तर ही साडी माझ्या मावशीला मला खूप आवडलेली. पाहता क्षणी मावशीला मी बोलले की घेऊ का, पण याची प्राईस समथिंग काहीतरी 10,000 सांगत होतं, म्हणून मी नाही घेतली. म्हटलं नको एवढ्या महागाची. माझी मावशी बोलली की चल घेऊयात आपण, मी घेऊन देते. मला थोडंसं असं झालं की नको नको, पण साडी पण आवडलेली. तर मावशी म्हटली ठीक आहे, चल घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही पाहू शकता साडीचा ब्लाऊज पण खूप सुंदर आहे, खूप छान आहे. आणि या साडीचा रेट 10,500 आहे, म्हणजे मिल रेट. पण आम्हाला ऑफरमुळे 6,500ला बसली. आणि तुम्हाला जर ही साडी बाय करायची असेल, तर तुळशीबागेतल्या मूळचंदला तुम्ही व्हिजिट करा. त्यांच्याकडे खूप छान छान ऑफर आहेत.